बघितलं ताई, आपण एवढे इथे आलोय पण यांना काही किंमत आहे त्याची? काव्या, मी तुला आधीच सांगितलं होतं आपण इथे फक्त आपलं कर्तव्य करायला आलोय. काही बोलायचं नाही आपण. तुम्हा दोघींना इथे स्वयंपाकघरात बघून मला खूप आनंद झाला. चला, शेवटी तुम्हा दोघींना बुद्धी सुचली. आई जेव्हा माई आत्या येणार. यांचा काय संबंध आहे? तुम्हाला शहाणपण सुचलं ना, ते महत्वाचं. तरी मी म्हणत होते, या दोघींना शहाणपण सुचलं ना, आपल्या आप येथील घरी स्वतःच्या. आईजी, आम्ही दोघी ते कायमच्या राहायला आलेलो नाही. जोपर्यंत माई आत्या इथे आहेत तोपर्यंतच आम्ही दोघी इथे राहणार आहोत. माई आत्यांचा स्वभाव तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. घरातल्या गोष्टी घरातच राहिल्या तर बरे, नाही का? आणि आम्ही जे काही केलंय, जे काही करतोय, ह्याबद्दल आम्हाला पश्चाताप अजिबात होत नाहीये. उलट अभिमानच वाटतोय आम्हाला. माई आत्या रात्री झोपल्या ना की आम्ही जाऊ आमच्या खोलीत. सुधारणार नाही तुम्ही दोघी. आईजी, आपलं घर म्हणजे काय धर्मशाळा आहे का? त्या दोघी यांच्या मर्जीने येणार, यांच्या मर्जीने बाहेर जाणार. तुमचा ना त्या दोघींना खरंच काही धाक उरलेलं नाही आता. तुला आहे? नाही, पण म्हणजे मी काय म्हणते आईजी, तुम्ही सरळ त्या दोघींना घरातनं निघून जायला सांगा ना. आत्यांना काय सांगायचं ते आपण सांभाळून घेऊया. हो, तू काय सांभाळून घेणार आहेस? सांग ना मला, काय सांभाळून घेणार आहेस? माईला काय आता ओळखतो? हा, बोलायचं नाही. मी बोलते ना, बोलायचं नाही. तिला काय आता ओळखतो? उलट सुभद्रेला शहाणपणा सुचला. घराची इब्रत वाचवायला ती आली आहे, कळलं ना? आता माई जाईपर्यंत तू एक शब्दही बोलायचा नाही, लक्षात ठेव. तोंड उघडायचं नाही, लक्षात ठेव. बघितलंस ना काय बोलले आईजी ते? म्हणजे या दोघी कशाही वागल्या ना तरी या घरामध्ये फक्त त्यांचाच उदो होतो. मग आपण कोण आहोत? खायला काळ आणि भुईला भार? आई जरा शांत शांत. आई शांत. आता या गोष्टींसाठी चिडचिड करून आपली एनर्जी वेस्ट करू नकोस. अरे पण शांत शांत शांत. आणि आता आईची काय म्हणालात की या दोघी जणी घरात राहणार म्हणजे राहणार, त्याला आपण काहीच करू शकत नाही. आता याचा विचार कर की या दोघी जणी घरात राहत नाही हे माई आत्यांना कसं कळेल? म्हणजे आता आपण असा गेम खेळायचा आहे की आग तर लागली पाहिजे, पण गाडी आपण लावली आहे हे कळता कामा नये. त्या दोघी इथे येऊन आपल्यावरती उपकारच करतात आणि वर मोठेपणा दाखवतायत. नको आहे आपल्याला तो. नाही, मीच आता माईला जाऊन सगळं खरं खरं सांगतो, म्हणजे सगळ्याचा प्रश्नच मिळेल. उगाच ती नाटकं नको आहेत आपल्याला, त्यांची काही सहन करायची गरज नाही आपल्याला नाटकं. ना जरा शांत राहा. डोकं तापून काही होत नाही. आता माईच्या निमित्तानं या दोघी घरात आल्यानं
त्या जाणार नाहीत आणि कायमच्या इथे कशा राहतील एवढाच विचार कर. कशाला काही गरज नाहीये त्यांची. अरे रागाव नको रे बाबा. हे बघ, आयुष्यभर तुम्ही बिनबायकांचे राहणार आहात ना. आता घरामध्ये गणपती आहे, लोक येतील, विचारतील त्यांच्याबद्दल, तर तू काय सांगणार? अहो माझी बायकोनं मला सोडून गेली आणि माझ्या मुलाची बायकोनं त्याला सोडून गेली असं सांगणार. बायको सोडून गेली? कुणाची बायको सोडून गेली? माई, आपला अण्णा आहे ना, त्याचा एक मित्र आहे, त्याची बायको त्याला सोडून गेली. अच्छा, अण्णाच्या मित्राची बायको त्याला सोडून गेली. अरे असला कसला रे मित्र तुझा? आणि तू त्याला शिकवायचं नाही का बायकोला मुठीत कसं ठेवायचं ते? अरे आणि मी म्हणते त्याला बायको सांभाळता येत नाही, तो पुरुष कसला? असल्या पुरुषाने तर जगूच नाही म्हणते मी. सरळ जीव देऊन टाकावं. हा, नाहीतर भजी तळत बसावं. भजी तर तुला माहितीये शेपूट तुटलेलं कुत्र असतं ना. माई 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 विचार लक्षात आला. एक मिनिट. हा उर्मिला, अगं तुला माहितीये का आमचा अण्णा आहे ना सदाशिव, हा त्याच्या मित्राची बायको त्याला सोडून गेली. अगं अण्णाची नाही ग, आमचा अण्णा असा काय लेचा पेचा नाहीये. त्याच्या मित्राची बायको त्याला सोडून गेली. हा आता बघ ना, आता सगळीकडे हसू होणार की नाही त्याच? मग काय तर विचारा. अगं हो ना, बघ तरी. बघितलं, तिसऱ्या कुणाची तरी बातमी दुसऱ्याच कुणाला सांगून मोकळ्या. आता आपल्या घरातलं कळलं तर ते जाऊन जगभरात पसरेल, जगभरात. तिनं आपल्या घरात काय घडतंय याचीच वाट बघते. त्यांना ना नुसत्या चटकदार बातम्या हव्यात. काही हवंय का तुला? हो, तुम्ही दोघे इथून निघून जायला हव्यात मला. कशाला आलात तुम्ही इथे? हे सगळे उपकार नकोयत आम्हाला तुमचे, कळलं ना? उपकार कसले आलेत त्यात? आणि इतक्या नकोशा झालोत का आम्ही तुला? असं आहे ना, इथे तुम्ही घराची इज्जत नाही, स्वतःची अब्रू वाचवायला आलात. हे म्हणजे बाहेर जर कळलं की तुम्ही या घरात नाही राहत, तुम्ही इथून निघून गेलात, तर त्याचं तुमचंच नुकसान होईल ना. तुम्हाला आमचं नाव वापरता येणार नाही. राज पाटील हे नाव काढावं लागेल ना तुम्हाला. तुम्ही दोघी इतक्या स्वार्थी आहात ना, पण दाखवताय अशा की तुम्हाला खूप काळजी आहे आमची आणि म्हणून आलात तुम्ही इथे. काय झालंय ना रितेशला मला खरंच कळत नाही. काळजी वाटायला लागली मला त्याची. त्याला कळत नाही का त्याच्या डोक्यात हे कोण भरवतंय ते? खरंच किती प्रभाव आहे त्या दोघांचा ह्याच्यावर. त्याच प्रभावाची पट्टी आहे त्याच्या डोळ्यावर आणि कानावर. खरं खोट्यात फरकच करता येत नाहीये त्याला. आणि जोपर्यंत ती पट्टी निघत नाही ना, तोपर्यंत असाच वागत राहणार आहे तो. सगळं आटपलं ना काम? सगळं झालं. सगळे झोपलेले दिसत आहेत. आत्ता गेलो ना तर कुणाला कळणार पण नाही. चल. आणि आई, आता आपल्या सहलीचं काम जरा बघू आपण. आज घरकामामुळे ना खूप दुर्लक्ष झालंय आपलं. दोन्ही रविवार भरलेत ना आपले. पण आता सगळं प्रॉपर लिस्ट कन्फर्मेशन तर द्यायचंय ना त्यांना. चल, चल. काय तर तिच्या सुना रात्रीच पळून गेल्या? सुभद्रे
मी तुला नंतर फोन करते. काय ग, भूत बघितल्यासारखे काय बघताय माझ्याकडे? झोपायचं नाहीये? पण तुम्ही का अजून झोपला नाहीत? काय हवंय का तुम्हाला? नाही नाही, अगं माझं वय झालं ना, झोप येत नाही म्हणून मग फोनवर बडबडत बसते. पण तुम्ही का जागताय? ते अहो दार घट्ट बंद केलंय की नाही जरा एकदा चेक करत होतो. मी तुम्हाला गरम गरम दूध देऊ का हळद घालून, म्हणजे झोपेल? नको, अजिबात नको. तुझ्या हातचं सुगराज जेवण जेवून अगदी तृप्त झालंय मी. वरून बडीशोप पण खाल्लीये. मला आता सुनांकडनं काहीही नकोय. तेव्हा तुम्ही आपापल्या खोलीत जाऊन झोपा. आणि हो, उद्या बाप्पा येणार आहे. आराम करायला मिळणार नाही तुम्हाला. कामाला लागलं पाहिजे. जा 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 जा, झोपायला जा. हो. हॅलो. हो अगं हो ग बाई. अगं त्या सातपुतांच्या लग्नात तसंच झालं. मग काय तर. कसं आहे, गणपती ही बुद्धीची देवता आहे. आणि गणपतीने अखेर तुम्हाला बुद्धी दिलीच. अगदी योग्य वेळी दिली असं म्हणावं लागेल. बुद्धीही दिली आणि संधीही दिली. माईहत्येच्या निमित्तानं तुम्ही पुन्हा घरी आलाय. तर झालेल्या चुका पुन्हा करू नका. आणि भलता मोठेपणा कमावण्याची जिद्द आणि नाद जो लागला ना तुम्हाला, सोडून द्या आता. सुधारा आता, सुधारा. काव्या, सॉरी. रितेश, मला माहिती होतं तुला तुझी चूक लक्षात आल्यावर ना तू तू लगेच मला सॉरी म्हणशील.
मी मगाशी किचन मध्ये जरा जास्तच बोललो. चुकलंच माझं. त्याकरता आय एम रिअली व्हेरी सॉरी काव्या. तू दुपारी म्हणजे तू त्याच्यासाठी सॉरी म्हणते? ऑब्विसली. आणखी कशासाठी म्हणून? सी काव्या, आता हे सगळं सोड ना प्लीज. तू आता आलीयस नाही इथे, मग आता इथेच राहा ना प्लीज. आणि आईच्या डोक्यातनं पण ते बिझनेसचं वगैरे सगळं काढ ना. आय मीन कशाला हव्या ना उगाच फुकटचा मोठेपणा. सिरियसली रितेश, फुकटचा मोठेपणा? काव्या प्लीज आता भांडण नको सुरू करूस प्लीज. सी तू आता आलीयस ना. आय मीन आत्याच्या निमित्तानं का होईना पण आलीयस ना. असं होऊन नसेल बघ. आपण परत एकदा नव्याने सुरू करू शकतो. आता कशी शोभून दिसतेस घरातलं करताना. तुम्ही पूर्वीसारखी तुमची घरची कामं करा, बाकीचं आम्ही बघतो. आणि तुझी काही सौभाग्यवती राज पाटील ट्रान्सपोर्ट नावाने कंपनी सुरू केली आहेस ना, त्या सहली सगळ्या आम्ही काढतो. ती तशीच राहील, त्याची काळजी करू नका. पण त्यामध्ये तुम्ही सहभागी व्हायची गरज नाहीये. केवळ नशिबानं तुम्ही यावेळी संकटामधून वाचला ते लक्षात ठेवा. नशिबाने? हा, नशिबाने, नाहीतर काय. म्हणूनच तो तुमच्या लक्षात आला ना. हे टूर्स वगैरे काढणं काय आपल्याला झेपणार नाहीये. म्हणूनच तर अति हुशारीनं तुम्ही मायेतेचं निमित्त करून घरी परत आलात. हरकत नाही, माफ करेन मी तुम्हाला. हे घ्या. सी काव्या, आपण प्रेम केलं एकमेकांवर. आता आपणच एकमेकांना समजून पण घ्यायला हवं ना. आता बघ ना, दादाला इतकं दुखावलेस तू फक्त तुझ्या इगो पोटी. डोंट वरी, मी समजावेन त्याला. आणि आय एम शुअर तो तुला नक्की माफ करेल. नाही सगळं सोडणं आता काव्या. आणि तसं पण बायकांना असं इगो वगैरे सूट करत नाही ग. आणि मला सांग, तुला काय करू? अरे तुला कशाला उगाच सुखाचा जीव दुःखात टाकायचा आहे? तू छान घरी राहा, घरातले कामं कर, शॉपिंग कर, ज्वेलरी घे, तू म्हणशील ते. तीच परत ही काव्यागिरी नकोय. उगाच सगळं कॉम्प्लिकेटेड होतंय ग तुझ्यामुळे. रितेश, आजपर्यंत ना मी माझी काव्यागिरी इतरांच्या चांगल्यासाठीच केली. कोणाचं तरी भलं व्हावं मनात अशी इच्छा ठेवून केली. पण सॅडली तुला कळलेच नाहीये मी. आपलं एकमेकांवर प्रेम आहे, पण नवऱ्या बायकोच्या नात्यात ना प्रेमाबरोबर विश्वासही खूप
खूप महत्वाचा असतो. एकमेकांच्या वेगळेपणाला समजून घेणं, स्वीकारणं, याची इच्छा असणं खूप महत्वाचं असतं. पण तुला मात्र वेगळ्या वाटेवर पाऊल सुद्धा ठेवायचं नाही. आणि आई आणि मी, आम्ही हरलोय किंवा आम्ही काहीतरी चुकीचं केलं आणि ते आमच्या लक्षात आलं म्हणून घरी परत नाही आलो, तर माई आत्यांसमोर घराची इब्रत राखायला आम्ही परत आलो. आणि आम्ही काहीही चुकीचं केलेलं नाही, त्यामुळे वाईट वाटण्याचा तर प्रश्नच येत नाही. मनापासून वाटतं मला की तुला तुझी चूक लवकरात लवकर कळावी. Because I do love you.